बघा, सूरज चव्हाण असो किंवा तो वरिष्ठ सभागृहातला लायकी नसलेला नालायक वरिष्ठ सभागृहाची गरिमा काय आहे? परंपरा काय आहे वरिष्ठ सभागृहाची? वरिष्ठ सभागृहाच्या आमदारानं एखाद्या माणसाला मीडियाच्या द्वारे वायझेड म्हणल्यावर ठीक आहे, अमोल मिटकरी, सूरज चव्हाण वगैरे ठीक आहे. लक्ष्मण हाकेने जे सवाल उपस्थित केलेत, त्या जे प्रश्न उपस्थित केलेत, त्या एका तरी प्रश्नावर ही पिलावळ बोलणार आहे की नाही? काय काय प्रश्न उपस्थित केलेत की ओबीसींना जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह नाही. ओबीसींच्या विजयंतीच्या 8 महामंडळांना 50-50 कोटी निधी ठरला होता, त्याच्यातला 50 पैसे मिळाले नाहीत. ओबीसीच्या महाज्योतीला पैसे मिळत नाहीत, त्याच्या बाबतीत दुजाभाव केला जातो. एका बाजूला सारथीची टोलेजंग इमारत उभी राहते आणि दुसऱ्या बाजूला महाज्योतीला कार्यालय मिळत नाही. त्याचबरोबर PhDच्या पोरांच्या बाबतीत अनेक प्रश्न आहेत. आमचं म्हणणं एकच आहे की महाराष्ट्राचा अर्थमंत्री अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या 50-60% लोकांना 1% पुढं बजेटरी तरतूद करायला तयार नाही. देश अमृत महोत्सव साजरा करतोय, आर्थिक नियोजनं लाखो करोड रुपयांची आहेत, पण ज्यांच्या बाबतीमध्ये सोशली इनजस्टिस होतोय, जे पालात राहत आहेत, ज्यांची पोरं 5वी-10वीच्या पुढं शिकू शकत नाहीत, ज्यांची मुलं शहराच्या ठिकाणी राहू शकत नाहीत, त्या ओबीसींना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह देणार की नाही? अमोल मिटकरी, घासलेट चोर, ओबीसी म्हणतोस, लाज वाटली पाहिजे तुला. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये तुला अजितदादाचं काय, अजितदादाची बाजू बाजू घेतली पाहिजे, पण शिव्या देण्यासाठी आमदारकी दिली अमोल मिटकरीला. अजितदादा पवार, आम्ही सामाजिक न्याय मागतोय. घटनेच्या प्रियांबलमध्ये सामाजिक न्यायासह समता म्हटलंय. काय कळल अजितदादा पवारांना प्रियांबल? काय कळल अमोल मिटकरीला? या अमोल मिटकरींनी ब्राह्मण समाजाच्या जे वैदिक क्रियाकर्म करतात त्यांच्यावरती टिंगलटावाळी केली. याच अमोल मिटकरींनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली. याच अमोल मिटकरींनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आजही तो मिमिक्री करतो. भाजपला, संघाला, हिंदू धर्माच्या विरोधामध्ये टिंगलटवाळी करणारा अमोल मिटकरी सारखा एक फालतू माणूस वरिष्ठ सभागृहातला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावंसं वाटतं यांना. पण ते ज्या पद्धतीने तुमच्यावर टीका करतात की तुम्हाला निवडणुकीत किती मतं पडली ते तुम्ही बघा. अरे अमोल मिटकरी मला नाहीत मतं पडली. त्याच्या मागचं वास्तव मी माझ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितोय. भाई गणपतरावजी देशमुख हे ऋषितुल्य नेतृत्व सांगोला विधानसभेमध्ये होतं. त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला मी पाठिंबा दिला आणि माझा अर्ज तिथं राहिला, आणि त्या अर्जाला मतं मिळालेली तू जर सांगत असशील, अरे मला मतं 0 पडलेत असं समज ना. पण आम्ही जे ओबीसींचे प्रश्न उपस्थित करतोय त्यावर बोल ना. मला 0 मतं पडलेत मान्य. अरे मी मेंढपाळाचा पोरगा आहे. अजितदादा पवारची पोरं पडली ना. अजितदादा पवारच्या पोराला अजून त्याला राजकारणात आणता आलेलं नाही. तिथं काय अडचण आहे? पार्थ पवारला निवडणुकीला उभं केलं, नाही निवडून आणता आलं. मग काय आता मतावर त्याची लायकी शोधायची का? आणि विजय असतो, पराजय असतो. माझं म्हणणं एवढंच आहे की वरिष्ठ सभागृहामध्ये ज्यांना निवडून येता येत नाही, पण त्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, काय XYZ गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो, यासाठी हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्राची परंपरा आणि गरिमा आणि विधान परिषदेचा वारसा खूप मोठा आहे. पण अमोल मिटकरी सारखा आमदार ज्यावेळी YZ म्हणतो, YZचा अर्थ या अमोल मिटकरींनी सांगावा, नाहीतर त्याच्या एका कानाखाली Y आणि दुसऱ्या कानाखाली Z हे धनगराची पोरं वाजवल्या वाचून राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. धनगर समाज महायुतीच्या विरोधात जाईल असं माझं भारतीय जनता पार्टीला हात जोडून विनंती आहे. तुमच्याकडे अनेक रिसर्च करणाऱ्या एजन्सी आहेत, सर्वे करणाऱ्या एजन्सी आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कुणाच्या बाजूला उभं राहिलो याच्यावर एक सर्वे होऊ द्या. आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं कुणाला मतदान झालं याचा एक सर्वे करा तुम्ही. अरे आम्ही तुमच्याबरोबर लढायला आम्ही, आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली कशासाठी लागतात? एका पवार फॅमिलीमधले एवढी माणसं, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार, सुनेत्रा पवार, अजित पवार. पवार फॅमिलीबद्दल माझा वैयक्तिक राग नाही, हा व्यवस्था प्रवृत्ती विरुद्धचा हा राग आहे. आम्ही शोषित आहोत.
आम्ही बहुसंख्येनं गावं आमची आहेत. पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गोपीचंद पडळकर सारखा कार्यकर्ता आज मंत्रिपदावर नाही याची खंत आहे आम्हाला. अरे आम्ही कुणाकडे जायच्या आमच्या मागण्या समस्या प्रश्न घेऊन त्या मुंबईच्या मंत्रालयामध्ये आम्हाला केबिन नाही. विचारानं गावगाड्यातल्या लोकांशी कनेक्ट असणारा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये का का करत नाही तुम्ही गोपीचंद पडळकरांना मंत्री? का डावललं छगनरावजी भुजबळांना तुम्ही? महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ महाराष्ट्राची विधानसभा सर्वसमावेशक असली पाहिजे हे लोकशाहीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आता हे व्यवच्छेदक त्या अमोल मिटकरीला कळेल का? त्यामुळं विचारावर बोला. आम्ही प्रश्न उपस्थित करतोय त्याच्यावर बोला. आम्हाला किती मतं पडली, आम्हाला गाडी कुणी घेतली? अरे गाड्या हजारो गाड्या आहेत ना महाराष्ट्रामध्ये. माझीच गाडी दिसली काय तुला? हां, आणि आम्ही काही बेकायदा केला असेल, आम्ही कुठं दरोडा घातला असेल, आम्ही कुणाचं लुबाडून आणलं असेल, अरे तुम्ही सत्तेत आहे ना, करा ना चौकशी. ओके.